सर्वांना बांगडे आवडतात तर खरे, पण एका गोष्टीपासून तुम्हाला नेहमी सावधान राहायला पाहिजे. ती कोणती गोष्ट आहे तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की दाखवतो. आणि मंडळी हा मासा आहे ना फडफडतोय, पण हा मासा सर्वांचा आवडता आणि कोणता मासा आहे ना आणि त्यासोबतच आज आपल्याला लागलेले असे भरमसाठ मासे कोणते आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नाना तो स्वागत करतो तुमचा डेली मी ब्लॉगचा दिवस 30वा. आज आम्ही मस्त गेलेले खोल समुद्रामध्ये, ते म्हणजे मुशी मासेमारी करण्यासाठी. एकीकडे विमान जात होता आणि मस्त सूर्यदेवांचं आगमन पण झालं होतं. सूर्यदेवांना नमस्कार करून आम्ही निघालो ते म्हणजे आमची जाल पालवण्याच्या ठिकाणी. कारण आम्ही ती बघा ते समोर जो बावटा दिसतोय ना, ती आपली जाळं मारली होती. इकडे फटाफट आपण बोट घेऊन त्या जाळाच्या दिशेने पोहोचलो. मग थोडा वेळ थांबलो. मग विचार केला की थांबूया आणि पुन्हा मग मी थोडं वारा कमी झाल्यावर आम्ही जी जाळं आहेत ना ती उचलण्याचा प्रयत्न केला. पहिल्या जाळ्याच्या पदराच्या ठिकाणी आलं ती म्हणजे मोठी आणि चांगल्या साईजची मुशी आली. जी पण जिवंतच होती. ती वळवळ करताना तुम्हाला दिसत असेल. एकीकडे हे मासे कोणते आहेत ना ते आम्हाला अद्याप अजून कळालं नाही. दिसताना ते पालकाठीसारखे दिसतात, पण वेगळेच मासे होते आणि खूप भरमसाठ लागले होते. यांचं नाव तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट मात्र नक्की करा. आणि एवढे मासे लागल्यावर आम्ही पण काढता आमची हालत झाली खराब. कारण हा एकदाच तवा नाही, तर हा तवा खूप वेळ लागला. एकीकडे ह्या माशांसोबत आले होते ते म्हणजे मस्त बोध बांगडे. बोध बांगडे खायला पण भारी लागतात. कोणाला जर खायचे असतील ना तर नक्की बोध बांगडे ट्राय करा. खूप भारी लागतात खायला. हे मासे दिसायला तर पेडव्यासारखे दिसत होते, पण पेडवे नव्हते. हे काहीतरी वेगळंच होतं. हे तिसऱ्यांदा आम्हाला पूर्ण भरभरून लागले होते. एकीकडे मंडळी माकडाच्या तोंडामध्ये असणारा हा जू म्हणजे हा किडा, हा तर घातक असतो बांगड्यासाठी. आपल्यासाठी नाही, आपण ज्यावेळेला दिसतोय आपण काढून टाकावा आणि हा नॉर्मल आहे. याला काही घातक नाही आहे. एकीकडे ना मंडळी समोर दिसतोय ते म्हणजे दादाला लागलेली छोटीशी साईजमध्ये सुरमई. दादाने फटकन आपल्याला काढून दाखवली. हे बघ, दादाला पण लय आनंद येतो कारण दादा पहिल्यांदाच खूप एवढ्या वर्षानंतर बुरीला आला होता. एकीकडे आपल्या मड कोलीवाड्यात ना खंदिरीसाठी आपल्या वेताळ देवाच्या भेटीसाठी चालल्या होत्या त्या 2-2 डोलीच्या बोटी. आणि त्याचसोबत माणसं पण होती आणि खूप धमाल करून जात होतं. आज वातावरण पण खूप तसं चांगलं पण होतं. मंडळी हा जो मासा आहे ना, हा सर्वांचा आवडता मासा म्हणजे हलवा मासा आहे. पण त्याची साईज बघा किती लहान आहे. हे कोणाला लहान हलवा कधी कोणी बघितला आहे का? तर हा आहे तो लहान हलवा. बघा ते साईज तुम्हाला दाखवतो आणि दिसतो बघा कसा. एकदम क्यूट दिसतो होता. ह्याला लगेच सोडून दिला कारण काय हे जीवनदान आहे. हा मोठा होऊन आपल्याला कधी ना कधी मिळेलच. पण याला आता आता तरी सध्या सोडून देऊया. पावसामध्ये सापडणारे त्यात एक सापडली कोलंबी, ती म्हणजे जिताळा कोळंबी. फटाफट तिलाही सोडून घेतल्याने बाहेर बघतोय तर दालदीची बोट आपल्याच बाहेर होती. तर मंडळी ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. मासेमारीच्या डेली कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी नक्की घ्या. बाय बाय.